नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 4 ते 4 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। आता बघू शकाल दुसऱ्या लाईनचा दुसऱ्या टिपक्यानं आपल्याला एक छोटीशी रेष ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आजूबाजूला एक बॉक्सच्या आकाराने आपल्याला दोन्ही बाजूचं रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। चारी बाजूचं आपलं रेष ओढून तयार झालेलं आहे। आणि आता बघू शकाल तुम्ही ह्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। पारिजात फुलांची रांगोळी आहे। तुम्ही नक्की काढून बघा आणि दिसायला खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे। तुम्ही ही रांगोळी देवासमोर सुद्धा काढू शकता। खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। तुम्ही एकच फुलं सुद्धा काढू शकता। आता बघू शकाल 2 ते 1 टिपक्यांना सुद्धा आपल्याला ही फुलं काढता येते। त्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या टिपक्यांना क्रॉसमध्ये रेष ओढून जोडून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एक छोटंसं रेष ओढून आता परत एक रेष ओढून घ्यायचं आहे। हाफ सर्कल आकारने आपल्याला चारी बाजूला असंच प्रकारे रेष हाफ सर्कल आकारने रेष ओढून जोडून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर तयार झालेलं आहे। आणि परत आपल्याला सेम असंच प्रकारे 5 पाकळ्यांचं डिझाइन तयार करून घ्यायचं आहे। मी बघू शकाल मी 5 पाकळ्यांचं डिझाइन तयार करून घेतलेलं आहे। प्रत्येक बाजूच्या आपण अशाच प्रकारे 5 पाकळ्यांचं डिझाइन तयार करून घ्यायचं आहे। खूप सुंदर दिसणारी फुलं आहे। आणि आता बघू शकाल तुम्ही महादेवाचे प्रिय आहे पारिजात फुलांची। आणि आता दिसायला तरी खूप सुंदर दिसणारी रंगसुद्धा खूप सुंदर दिसतोय आणि रांगोळीसुद्धा खूप सुंदर दिसणारी आहे। आणि आता पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहोत प्रत्येक फुलांचे पाकळे। आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये। आता बघू शकाल पूर्णपणे मी व्हाईट कलर रंग भरून तयार करून घेत आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं दिसत आहे। पारिजातांची फुलं तयार झालेलं आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसणारी आपलं फुलं तयार झालेलं आहे। आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। खूप सुंदर रांगोळी आहे आणि कमी टिपक्यांची रांगोळी पटकन होणारी 2 मिनिटात तयार होणारी आहे। आणि बघू शकाल आता किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे। आणि चारी बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेत आहोत। आणि आता बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर तयार झालेलं आहे। आणि आता प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत पांढरी आणि केसरी रंग। आणि आता पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेलं आहे। कशी वाटली तुम्हाला आपलं फुलं पारिजातांची? त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी केसरी रंगाच्या प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये थोडंसं केसरी रंगाचे रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या आतमध्ये। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे। आणि चारी बाजूचं आपण असंच प्रकारे थोडंसं केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मध्ये सेंटरमध्ये। आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। आणि आता शेवटचं ही सुद्धा आपलं रंग भरून तयार झालेलं आहे। आणि आता मध्ये सेंटरमध्ये चारी फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला थोडंसं स्पेस दिसतोय, तिथं मी एक छानसं सुंदर स्वस्तिक काढून घेत आहे। आणि आता आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर प्रत्येक फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये एक पानाचे आकार तयार करून घेत आहे। आणि आता चारी बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। अगदी साधी सोपी पटकन होणारी शुभ रांगोळी आहे। आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। डार्क हिरवा रंग घेत आहे। तुम्ही हवं तर लाईट हिरवा रंगसुद्धा घेऊ शकता, कोणताही रंग घेऊ शकता। मी हिरवा रंग घेतलेला आहे। आणि आता ही पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला अगदी छोटी नाजूक रांगोळी? मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेले आहे। आणि आता ही पारिजातांची फुलं आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर अगदी छोटीसं दाराबाहेर काढण्यासाठी 4 ते 4 टिपक्यांची रांगोळी आहे। आणि आता क्रॉसमध्ये रेष ओढून घेतलेला आहे, मध्ये सेंटरमध्ये एक छोटंसं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आडवी एक रेष ओढून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक रेषला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे। अगदी छोटी रांगोळी आहे, पटकन होणारी। तुम्ही ही रांगोळी देवासमोर सुद्धा काढू शकता, दाराबाहेर सुद्धा काढू शकता। कमी जागांमध्ये बसणारी अगदी छोटी रांगोळी तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला? आवडलं असले तर चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा।
चला आता उद्या भेटूया असंच छान सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू.